नाही ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे मोका लागणारच आहे। आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत आकाला आम्ही वाट पाहतोय की 302 मध्ये कधी घेत आहेत आणि त्यांना एकदा 302 मध्ये घेतलं आणि आकाचा जर हात असेल तर मग शेवटी आकासुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो। त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात। मोकाची त्याला आता IG लेवलची ही आहे। माझ्या मते मला माहीत व्हावं असं वाटतं की DG आणि राज्य सरकारचं जे DG आहे DGंची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल। ईडीची कारवाई थांबली आहे का सर? सध्या ईडीची कारवाई थांबली असेल? ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे, परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही। ईडीची कारवाई जोरात सुरू होईल। थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले? नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा स्लो डाऊन, परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना, कोणीतरी गेला असेल हे थांबवा, हे अमकं करा, हे एवढं नाही आहे, परंतु ते तेवढं आहे। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही। मी आधीच सांगितलं, इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे। ऐका, अमोल मिटकरी, हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत, ते माणसं नाही असं नाही, त्यांच्याकडे माझं वेगळं काम होतं। अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत। सरदार आहेत, ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही, दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो। हे जे ज्ञानराधा, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळं कोणी केलं आहे? हे आकानीच केलं आहे। आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला, त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेलं ना, जेला ते आता। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।